श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला आनंदात हसत खेळत ठेवो, ही स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, स्वामी तुम्हाला काही संदेश देत आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकाल तर व्हिडिओ संपण्याच्या आधीच तुम्हाला तुमच्या आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, स्वामी तुमच्या अडकलेल्या जीवनाच्या गाडीला हातभार लावणार आहेत आणि तुमची गाडी स्वतःच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणार आहेत. तर भक्तांनो, चला पाहूया स्वामी तुम्हाला काय संदेश देत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे. जो स्वामींची भक्तिभावाने सेवा करतो तो सर्व जग जिंकतो. स्वामींच्या योगेश्वर युग प्रवर्तक म्हणतात. स्वामींचे संपूर्ण जीवन मार्गदर्शकच आहे. त्यांचे जीवनात प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो. त्यांनी मागितलेली कूटनीती तर आजही अभ्यासले जाते. जीवन कसे जगावे, भक्ती कशी करावी, योग्य काय अयोग्य काय, आत्म्याचा प्रवास कसा होतो, तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे, मोक्ष कसा मिळेल, हे आणि असे आघात ज्ञात स्वतः स्वामींनी सांगितले आहेत. स्वामींचा अभ्यास करीत असताना संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल. इतके असामान्य ज्ञान मिळूनही त्यात मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही निवडक विचार व प्रेरित विचारांचा संग्रह तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. ते तुमच्या जीवनात अंगीकारून तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता. जो कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण भक्तिभावाने सेवा करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्याला जगातील प्रत्येक सुख प्राप्त होते. स्वतः स्वामी महाराज सदैव सर्वांच्या कल्याणासाठी या जगतात विराजमान आहेत. जर तुम्ही तुमच्या जीवनात या शिकवणीचे पालन केले तर तुमच्या जीवनात यश आणि आनंदाचे आगमन होईल. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ आणि भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा. आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा भंग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. प्रेम आणि आस्था या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपल्या मनात आहेत. एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हीचा विनाश होतो. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कोणास ठाऊक जे तुम्ही देता ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते. वाईट कर्म करावी लागत नाहीत, ते आपोआपच घडत असतात. चांगली कारणे आपोआपच घडत नाहीत, तर ती करावी लागतात. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जातात तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक याला देवाची कृपा म्हणतात. आयुष्यात अशी वेळ येऊन कुटुंबाची साथ कधीही सोडू नका. सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील. स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, पण ती नाती कधीच टिकत नाहीत. तर प्रेमाने नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटणार नाहीत. मग करत राहा, फळांची चिंता करू नका. आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यकाळात आहे. आयुष्य ते फक्त आत्ताच्या क्षणात आहे. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. ते घडून गेले ते चांगलेच झाले. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे
परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कामे करत राहा. अशात मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो. माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने महान होतो. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेत असतो, पण तो त्याची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. सतत घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माची फळं प्रत्येकालाच भोगावे लागतात. हाच कर्माचा सिद्धांत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश ठेवला आहे ते समजेल. आजचे स्वामींचा संदेश पाहिला. संदेश आहे, तुझ्यामधले जग बदल. हे तुलाच घडवून आणायला लागणार आहे. ते इतरांना बघून तुझ्यामध्ये घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तू स्वतःची तुलना कोणाशी करतोयस हे जरा नीट पडताळून बघ. कारण खूपदा तुलनाच इतक्या चुकीच्या व्यक्तीशी करत आहेस. त्यामुळे स्वतःचं महत्त्व तू स्वतः कमी करून घेत आहेस. तुझी स्वतःची अशी काही ओळख आहे, ती ओळख पटवून देण्यासाठी चुकीची तुलना करत राहिलास तर निराशाच पदरी पडेल. एक माणूस म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट दोन्हीही प्रकारचे गुण हे असणारच आहेत. काय करायचे असेल तर तू भूतकाळमध्ये कसा होतास आणि आत्ता तू कसा आहेस या गोष्टीचा कर, कारण ती योग्य पडताळणी असणार आहे. तुला पुढे जाण्यासाठी दुसरा संदेश, एका खोलीमधून हवा जितकी बाहेर जाईल तेवढीच बाहेरची स्वच्छ हवा आणि ताजी हवा पुन्हा आत येईल. आता मात्र तुम्ही त्या खोलीचे दरवाजे बंद केले तर बाहेरून हवा आत येण्यासाठी जागाच नाही. आतली हवा बाहेर जाणार नाही. त्यामुळे आतमध्ये विषारी हवा तयार होईल. त्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीला अशी हवा नक्कीच हानी पोहोचवेल. आपल्या मनुष्य जीवनाची सुद्धा असेच असते. हा जन्म फक्त देण्यासाठी झालेला आहे, घेण्यासाठी नाही. त्यामुळे जे तुम्ही द्याल नाते अतिशय मनाने आणि खुशीने समोरच्याला द्या. किती दिवस छातीला लावून माझा माझा करण्यात, संपत्ती गोळा करण्यात, गरजूंना देण्याची वृत्ती किंवा दिले पण मनाने एक कणसुद्धा तिला नाही, तर प्रकृती तुमच्याकडून ते हिसकावून घेते. म्हणून आपल्या जवळ जे टिकावू असं वाटत असेल तर नेहमीच वाटावं. हा सृष्टीचा नियम आहे. खूप जण जेव्हा म्हातारपणी अस्वस्थ राहतात त्याचं कारण त्यांनी त्यांच्याजवळ सोडलेलं नसतं आणि जे काही दिलं ते सर्वांनी दिलेलं असतं, ते मनाने दिलेलं नसतं. तिसरा संदेश, दिवसा मागून दिवस जात आहेत रे. तू फक्त जगत आहेस. त्या जगण्याला काही अर्थ आहे का? अर्थ असेल तर तू भाग्यवान आहेस. पण असं वाटत असेल की मी आत्तापर्यंत काय केलं, तर तुला आता शांत राहायची वेळ आली आहे. आयुष्य फक्त धावण्यामध्येच काढलेस. आता वाटत असेल थांबावं किंवा थांबलाही असशील तर, जर थांबला असशील तरीही आणि थांबला नसशील तरीही विचार फक्त एकच कर की एक तरी माणूस असा आहे का की तू कमवला आहेस, जो फक्त तुला तू म्हणून स्वीकारतो. कुठलीच अपेक्षा नाही त्याची तुझ्याकडून. तू फक्त माणूस म्हणून त्याला आवडत आहेस. असा एक तरी व्यक्ती आहे का? विचार कर. 14 संदेश आजचा असा आहे की दिवसाची ऊर्जा खूप वेगळे आहे. तुला भरपूर काहीतरी उत्तम असं मिळणार आहे. त्यासाठी तू काय करशील तर, आज जे घरात मोठे आहे त्यांच्या पाया पड. मनापासून सांग की माझं चुकलं असेल तर मला माफ करा. एवढं बोलण्यामुळे तुला कोणताही कमीपणा येणार नाही, परंतु तुझे यशाचे द्वार जे आहे ते नक्कीच उघडेल.
त्यामुळे तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद आज पाठवत आहेत. जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे, केवळ तीच व्यक्ती योग्य आहे. श्री स्वामी समर्थ आणि यांनी सांगितलेले आहे की महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते, त्याला सरळ मार्गाने उत्तर देता येत नाही. अशा वेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माती कठीण असावी, आणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वटणीवर येत असतो. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल, तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अति फायदेशीर असते. युद्धात संख्याबळ महत्त्वाचे नाही, तर साहस, नीती आणि योग्य वेळ, योग्य अस्त्र किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्त्वाचे आहे. जो राजा किंवा सेनापती युद्धात स्वतःच्या एका सैनिकाच्या प्राणाचा राजाच्या प्राणाइतकेच महत्त्व देऊन त्यांच्या प्राणाचे रक्षण करतो, त्यांचा विजय निश्चित होत असतो. जर तुम्हाला शत्रूला मारण्याची संधी मिळत असेल, तर संधी वाया घालवू नका. शत्रूचा नाश करा. कोणतेही वचन किंवा संधी किंवा तडजोड ही अंतिम असते. जर त्यामुळे राष्ट्राचे, धर्माचे सध्याचे होत असेल, तर ते वचन किंवा ती संधी मोडण्यातच हित असते. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे. जो मित्राची सोंग घेऊन द्रव करतो, त्याला ओळखणे आवश्यक असते. संकट समयी किंवा अपयशापदरात पडले तरी धीर सोडू नये. याउलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे. जर तुमचे उद्देश योग्य असेल, तर ते सत्य आणि न्यायासाठी असेल, तर ते साध्य करण्यासाठी साधन कुठलेही असो, त्याने फरक पडत नाही. निष्पक्ष व तटस्थ व्यक्तीवर कधीही भरवसा ठेवू नये. जी व्यक्ती सत्य, न्याय आणि धर्माच्या बाजूने आहे, केवळ तीच व्यक्ती विश्वासास पात्र आहे. कोणतेही संकट आले, कितीही वाईट वेळ आली, तरी ज्ञानाची कसर सोडू नका. आपले सगळ्यांचे संकटातून रक्षण करते. तुझ्यापर्यंत ते नक्कीच पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही जर अजून हा व्हिडिओ ऐकत असाल, तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.